म्हणजे काय, अवस्थितिक म्हणजे काय, किंवा काय म्हटलं जातं जीडीपी डिफ्लेटर म्हणजे काय हे समजून घ्यायचं आपल्याला. मुद्रा अवस्थितिक किंवा जीडीपी डिफ्लेटर. आता बेस इयर जीडीपीचं मी किती सांगितलेलं आहे 2011. कॉन्स्टंट प्राइस किती होती 2011ला? सपोज नॅनो गाडीचं एक्झाम्पल 1,00,000 रुपये पर कार होती. म्हणजे सपोज या गाडीची प्राइस किती आहे 1,00,000 रुपये, ह्याची नॅनो गाडीची 1,00,000 रुपये, या नॅनो गाडीची प्राइस किती 1,00,000 रुपये. म्हणजे तिन्हीची जर कॅल्क्युलेट केली तर 2011ला जीडीपी किती आपल्याला 3,00,000 रुपये 2011चा जीडीपी आला ना. मग सपोज प्रेझेंट इयर आता 2019 आहे असं कन्सिडर करून चाला. सध्याचं वर्ष किती 2019 आहे असं कन्सिडर करून चाला. हँड नंतर हँड राईज करू नका कोणी सध्याला, हँड शेवट मी तुम्हाला हे करेल. करंट प्राइस जे आहे 1.5 लाख पर कार आहे असं समजून चाला. ओके 2019ला. आणि प्रेझेंट इयरला 1.5 लाख पर कार आहे असं समजून ही करा. म्हणजे सध्याला 2019ला तर किती होईल जीडीपी म्हटलं तर आपल्याला करंट प्राइस नुसार 3,00,000 रुपये येईल दोन कारचा. परंतु आता 3,00,000 रुपये काय होईल करंट प्राइस जाईल, बरोबर. त्याला काय म्हटलं जाईल नॉमिनल जीडीपी असं म्हटलं जाईल. जर प्रेझेंट इयरला 2च कार तयार झाल्या मार्केटमध्ये, किती 2च, आणि त्याची करंट प्राइस आहे त्या गाडीची किती 1,50,000 रुपये आहे, तर आपल्याला नॉमिनल जीडीपी किती येईल करंट प्राइसला 3,00,000 रुपये येईल. नॉमिनल किंवा त्यालाच काय म्हटलं जातं मौद्रिक जीडीपी सुद्धा म्हटलं जातं. नॉमिनल किंवा मराठीत काय म्हटलं जातं मौद्रिक जीडीपी म्हटलं जातं. मग मौद्रिक जीडीपी किती आला 3,00,000 रुपये. परंतु आपल्याला हे कितीचा मिळाला 2019चा. परंतु त्याचं कम्पेअर कशासाठी करायचं आपल्याला 2011च्या. 11 हे काय आपलं बेस इयर आहे. मग ह्या 2011च्या पायाभूत वर्षासाठी जर कम्पेअर केलं आपल्याला तर ऍक्च्युली किती 2011ला किमती होती त्या गाडीची 1,00,000 होती. मग 2019ला 2च गाड्या तयार केल्या आहेत. मग त्याची जर किंमत 2011 संग कम्पेअर केली तर 1,00,000 प्लस 1,00,000 किती येईल 2,00,000 येईल. म्हणजे आपल्याला रिअल जीडीपी किती आपला आला, म्हणजेच स्थिर बाजार किमतीनुसार जो आपण म्हणतो तो किती आला 2,00,000 रुपये झाला. कशासाठी तर 2011च्या ह्याच्यासाठी वर्षासाठी कम्पेअर केलं तर. म्हणजेच रिअल जीडीपी आपला कॉन्स्टंट प्राइस संग जर कम्पेअर केला आपला तर किती आला रिअल जीडीपी 2,00,000 रुपये आला. म्हणजेच आपल्याला काय झाला रिअल जीडीपी काय झाला कमी आला, नॉमिनल जीडीपी काय झाला जास्त आला. का तर किमती वाढल्यामुळं. मग मुद्रा अवस्थितिक किंवा त्यालाच काय म्हटलं जातं जीडीपी डिप्लेटर. जीडीपी डिप्लेटर म्हणजेच काय तर नॉमिनल जीडीपी. बघा 2019च कन्सिडर करून झाला. नॉमिनल जीडीपी हा बघा आलेला आपला 3,00,000 करंट प्राइसला म्हणजे चालू बाजार किमतीला आलेला. आणि हा काय झाला स्थिर बाजार किमतीला आलेला आपला रिअल जीडीपी. मग नॉमिनल किंवा मौद्रिक जीडीपी डिवायडेड बाय म्हणजेच भागिले काय करणार आपण रिअल किंवा वास्तविक जीडीपी. म्हणजे नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय काय रिअल किंवा वास्तविक जीडीपी. हे जर डिवायडेशन केलं तर आपल्याला काय मिळेल मुद्रा अवस्थितिक किंवा काय म्हटलं जातं त्याला जीडीपी डिप्लेटर आपल्याला काय होतो मिळतो. म्हणजेच काय होणार आपल्याला इथं नॉमिनल जीडीपी किती आहे 3 डिवायडेड बाय काय करणार आपण रिअल जीडीपी किती आहे आपला 2, तर किती येईल आपल्याला जीडीपी डिप्लेटर 1.5. काय मिळेल जीडीपी डिप्लेटर 1.5. मग आता विचार करा जर महागाई जास्त वाढली, ह्या गाडीची नॅनो गाडीची किंमत 2019ला 1.5 लाखाच्या ऐवजी 2,00,000 असती, 1.5 लाखाच्या ऐवजी किती असती 2,00,000 असती, तर इथं किती आलं असतं 4 आलं असतं, बरोबर. म्हणजे बेदुने 4 म्हणजे इथं किती आलं असतं 2 आलं असतं, बरोबर ना. बेदुने 4 म्हणजे ह्याचा डिवायडेशन केलं आपण नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी तर किती आलं असतं 2 आलं असतं. 1.5 येण्याच्या ऐवजी किती आला असतं जीडीपी डिप्लेटर आपला किंवा मुद्रा अवस्थितिक किती आला असता 2 आला असता. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजतंय जसा जसा जीडीपी डिप्लेटर वाढेल तसं तसं आपल्याला असं समजतंय की इकॉनॉमीमध्ये महागाई जास्त वाढलेली आहे. काय समजतंय महागाई वाढलेली आहे. आणि जर कमी झाला इथं सपोज काय झालं 2020ला नॅनो गाडीची किंमत 1.5 लाखावरून 1.4 लाखावरच आली. काय झाली 1.4 लाखावर. मग 1.4 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला 1.5 पेक्षा कमी मिळेल ना इथं व्हॅल्यू, बरोबर ना. एक जीडीपी डिप्लेटरची व्हॅल्यू काय मिळेल 1.5 लाखापेक्षा कमी मिळेल. ह्याच्यावरनं आपल्याला असं समजतं की इकॉनॉमीमध्ये महागाई वाढते का काय हे समजतं. बघा हा महागाई शब्द मी इथे लिहिलेला आहे. महागाई समजते म्हणजे एक प्रकारे. म्हणजे जीडीपी डिप्लेटर वरून आपण काय काढू शकतो की इकॉनॉमीमध्ये महागाई वाढलेली आहे की नाही हे आपल्याला काय होतं जीडीपी डिप्लेटर वरून समजतं. नंतर पुढचा कन्सेप्ट आहे वृद्धी दर किंवा काय म्हटलं जातं ग्रोथ रेट. वृद्धी दर किंवा काय ग्रोथ रेट. जीडीपी वृद्धी दर किंवा जीडीपीचा ग्रोथ रेट म्हणजे जीडीपी मध्ये किती प्रमाणात वाढ झाली
किंवा किती प्रमाणात ग्रोथ झाली हे बघा. आता वास्तविक वृद्धी दर आपल्याला समजून घ्यायचे. आता बघा 2000 ह्या जो दिलेला आहे वास्तविक वृद्धी दर दिलेला आहे, एक असतो कसा म्हणजे आता एक लक्षात 2013-14 2012-13च्या तुलनेत बरं का जीडीपी मध्ये किती वाढ झाली? 6.4% वाढ झाली. 2014-15ला कितीच्या तुलनेत 2013-14च्या तुलनेत विचार केला तर किती टक्क्यांनी वाढ झाली? 7.4% वाढ झाली. 2015-16ला परत जीडीपी मध्ये वाढ झाली किती? 8% वाढ झाली. कितीच्या? 2014-15च्या तुलनेत. 2016-17ला जीडीपी मध्ये वाढ किंवा वृद्धी दर आपण म्हणतो किंवा काय म्हणलं जातं ग्रोथ रेट किती राहिला 2016-17ला? 8.2% राहिला. 2017-18ला किती राहिला? थोडासा कमी झाला ग्रोथ रेट. काय आला? 7.2%. कशाच्या तुलनेत? आपण आधीच्या वर्षाच्या तुलनेत काढला जातो. हा ग्रोथ रेट काढला जातो ना वृद्धी दर, हा आधीचं जे वर्ष आहे त्याच्या तुलनेत काढला जातो. 2017-18ला काढला तर तो कशाच्या तुलनेत काढला जाणार? 2016-17च्या तुलनेत काढला जातो. मग 2018-19ला 6.8%, म्हणजेच काय तर 17-18च्या तुलनेत किती झाला ह्यो? म्हणजे 6.8% वृद्धी दर होती. 2019-20ला असं सांगितण्यात आलं की 5% राहील असं कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे काय केला जातो? वृद्धी दर काढला जातो. म्हणजे आपल्याला एक लक्षात येते बघा, याच्यावरून आपल्याला एक समजतंय की वृद्धी दर काय झाला जीडीपी मध्ये वाढत 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 गेला आणि नंतर काय झालाय? कमी 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 होतोय चालला. म्हणजे असं झिगझॅग आहे, असं वाढत बी नाही कमी बी होत नाही, हे लक्षात येतं. म्हणजेच आता हा वृद्धी दर काढला जातो, पण कोणत्या किमतीनुसार काढला जाणार? 2011चं जे पायाभूत वर्ष आहे त्याच्या संग किमती कन्सिडर करून काढला जातो. म्हणजेच काय? स्थिर बाजार किमतीनुसार. जो जीडीपी काढला जातो ना, चालू बाजार किमतीला एक जीडीपी काढला जातो आणि दुसरा कोणता? स्थिर बाजार किमतीला जीडीपी काढला जातो. म्हणजे स्थिर बाजार किमतीला जी जीडीपी काढला जातो तो जे जीडीपी काढला जातो त्याच्यानुसार वृद्धी दर काढला जातो. जर आपण चालू बाजार किमतीनुसार काढला तर वृद्धी दर वाढतच जाणार, कारण किमती वाढल्यामुळे वृद्धी दर बी काय होणार? वाढत जाणार. परंतु जर स्थिर बाजार किमती संघ जर काढला, कन्सिडर करून काढला, तर आपल्याला ऍक्च्युअली लक्षात येतं खरंच जीडीपी वाढलाय का, म्हणजे वस्तूचं प्रोडक्शन वाढल्यामुळं खरंच वस्तूंचं प्रोडक्शन वाढलेलं आहे काही आपल्याला समजतं. म्हणजेच आपण काय काढलेला? हा वास्तविक, हा जो वरचा ग्राफ आहे तो कशाचा आहे? वास्तविक वृद्धी दर आहे. कशानुसार? स्थिर किमतीनुसार. आणि स्थिर किमतीसाठी कोणतं पायाभूत वर्ष, आधारभूत वर्ष? 2011. आणि ह्या 2011 संघ जर कम्पेअर करून जो काढला जातो त्यालाच काय म्हणलं जातं? 2011च्या वर्षासंग कम्पेअर करून आपण काय काढला? हा वास्तविक वृद्धी दर काढलेला आहे. म्हणजेच एक प्रकारे काय केलेले आहे? आधीच्या वर्षाशी तुलना केलेली आहे. म्हणजेच वास्तविक वृद्धी दर बरोबर जीडीपी कधीचा? 2019 आपलं 18-19चा असेल बघा. जीडीपी हा कशा प्रकारे काढला जाईल? आता 19चा काढायचा असेल तुम्हाला, सपोज जीडीपी कधीचा? वृद्धी दर 19चा काढायचा, 2018-19 केला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता इथं म्हणजेच काय कन्सिडर करून चाला, हा तुमचा 19चा वृद्धी दर आहे असं कन्सिडर करून झाला. मग तुम्हाला वृद्धी दर, वास्तविक वृद्धी दर काढायचा असेल कधीचा? 19चा. तर काय करणार? जीडीपी कधीचा? 19चा वजा जीडीपी कधीचा? 2018चा. बघा आधीच्या वर्षाची तुलना केलेली आहे आणि डिवायडेड बाय जीडीपी कधीचा घेतला तुम्ही? 18चा. 2018चा काय जीडीपी असेल आणि हे करून काय काढला जातो? वास्तविक वृद्धी दर काढला जातो. म्हणजे 19चा जीडीपी वजा 18चा काढला, डिवायडेड बाय काय केलं? 18चा जीडीपी केला आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल? वास्तविक वृद्धी दर काढता येईल. अशा प्रकारे जो काढला जातो काय? हा बघा 6.4% 2013ला, 2018-19ला होता तो किती होता? 6.8% होता. म्हणजे जस्ट 2-3 वर्षाचा लक्षात असून तुमच्या, कारण एक्झामला कधी कधी विचारतात हा ग्राफ वगैरे किंवा वृद्धी दर विचारला जाऊ शकतो की 2016-17ला किती आहे. म्हणजे 15-16 पासूनचा पुढचा काय करा? लक्षात ठेवा फक्त वृद्धी दर किती आहे तो. मग आपला टाइम किती झाला सध्याला? 11:37 झाले ते. ठीक आहे, राहिलेला टॉपिक जो आहे आपण पुढचा जर पुढे बी घेऊ, थोडस टॉपिक संपणार नाही आपल्याला. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का? इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? काय कमेंट सेक्शन मध्ये टाका. आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? आवाज येतोय ना माझा? आहे डाऊट आहे, काय काय जणांना आहे. हो सर, आहे. इंग्लिश मध्ये बी सांगा. ओके, ठीक आहे. हा ओके, तुमचं सगळ्यांचं डाऊट मी हे करतो.
फक्त आता एक रिकॅप करू आपण, थोडक्यात रिकॅप करू आपण आणि तुमचा डाऊट काय करू घेऊ आपण. आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं, अर्थव्यवस्था म्हणजे काय आपण काय केलं आजच्या लेक्चरला बघितलं, अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले आपण कोणकोणते पडतात, अर्थव्यवस्थेची वेगवेगळी क्षेत्र आहेत ते आपण पाहिले, प्रायमरी सेक्टर असेल, सेकंडरी असेल, टर्सरी सेक्टर असेल. नंतर राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण सुरू करताना जीडीपी म्हणजे काय आपण समजून घेतलं, जीडीपी मोजण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ह्या बी आपण आजच्या लेक्चरला काय केल्या समजून घेतल्या. याच्यामध्ये खर्च पद्धत आपण बघितली, दुसरी कोणती पद्धत बघितली आपण, उत्पादन पद्धत किंवा स्थूल मूल्यवर्धित पद्धत असेल ही बी पद्धत आपण काय केली पाहिली आपण. नंतर तिसरी पद्धत बघितली आपण कोणती, उत्पन्न पद्धत बघितली, याच्यापासून बी जीडीपी कसा काढायचा हे आपण काय केलं समजून घेतलं, एक दोन क्वेश्चन बघितले. आणि जीडीपी डिप्लेटर म्हणजे काय, मुद्रा अवस्फीती म्हणजे काय हे बी आपण पाहिलं. आणि जीडीपी वृद्धी दर किंवा ग्रोथ रेट म्हणजे काय हे बी आपण काय केलं पाहिलं. आता तुमचं काम एक, तुमच्यासाठी थोडंसं वर्क पाहिजे ना, तुमचं काम एक राहील बघा, घरी गेल्यानंतर बुक असेलच तुमच्याजवळ, मी असं कन्सिडर करून चालतो, ह्या बुक मधून हा टॉपिक जिथं तुम्हाला मिळेल राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक किंवा जीडीपीचा, तो काय करायचा एकदा वाचायचा. तुमचं काम हे राहीलच, कारण काय करायचं तो वाचायचा, तुमच्या लक्षात येईल. ऍक्च्युअली ते पुस्तकी लँग्वेज मध्ये फरक असतो आणि मी सांगते त्याच्या लँग्वेज मध्ये थोडासाही, म्हणून तो टॉपिक काय करायचा तुम्ही वाचायचा. तुमचं डाऊट मी इथं जवळजवळ सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्नच करेल. सगळ्यांचा डाऊट आपण घेऊ, एक डाऊट घेऊ. उर्वाशी गुंजन म्हणतात सर इकॉनॉमीचे टाईपची नावं इंग्लिशमध्ये काय बोलतात ते सांगा नाव. इंग्लिशमध्ये मी मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न करेल, पण कसं जास्तीत जास्त आपल्याकडे मॅक्झिमम जे आहे ते मराठी मुलं आहेत, त्याच्यामुळे मराठीमध्येच जास्तीत जास्त होईल. इंग्लिशमध्ये बी मी जेवढे आहे तेवढं मी लिहिलेलं बी आहे तिथे इंग्लिशमध्ये काय शब्द आहेत वगैरे, पण ट्राय करेल जेवढं पॉसिबल होईल असं इंग्लिशमध्ये सांगेल. तसं बी मी अभ्यास करताना इंग्लिशमध्येच केलेला आहे, परंतु आपली म्हणजे जे सगळे स्टुडंट जवळजवळ आहे ते मॅक्झिमम मराठी आहे, त्याच्यामुळे मराठीमध्येच सांगावं लागेल. इंग्लिशमध्ये बी जेवढं पॉसिबल होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. सागर सदगीर म्हणतात न सर, ओके काय समजलं नाही तुम्हाला ते बी टाका, कुणाला ज्यांना काय समजलं नाही. मानसी पाटील म्हणतात ग्रोथ रेट मायनस मध्ये आला तर, अच्छा बरोबर आहे तुमचा क्वेश्चन, ग्रोथ रेट मायनस मध्ये सुद्धा येऊ शकतो. कारण आता बघा ग्रोथ रेटचा टॉपिक आपण कुठं बघितला, हा ग्रोथ रेट जीडीपी वृद्धी दर हा मायनस मध्ये आला तर, बरोबर आहे तुमचा क्वेश्चन. जीडीपी आता स्थिर बाजार किमतीनुसार काढला तर येऊ शकतो, मायनस मध्ये सुद्धा जाऊ शकतो. ग्रोथ रेट जो आहे ना तो मायनस मध्ये सुद्धा जाऊ शकतो. जसं की सपोज 2019 ला जीडीपी असेल 20 रुपये, एक छोटस एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, आणि 2017 ला जर असेल जीडीपी किती 2018, आणि आपण काय करू 19 आणि 20 18, 19 आणि 18 ची तुलना करू. सपोज 19 ला 20 रुपये असेल आणि 18 ला किती असेल 25 रुपये असेल असं कन्सिडर करू, आणि डिवायडेड बाय तुम्ही काय करणार 25 करणार, तर ग्रोथ रेट काय होईल म्हणजे 19 वजा 18चा डिवायडेड बाय काय 18चा, तर जीडीपी ग्रोथ रेट काय तुम्हाला निघेल निगेटिव्ह मध्ये येईल. म्हणजेच काय तर जीडीपी ग्रोथ रेट हा मायनस मध्ये सुद्धा येतो. मग मायनस मध्ये आला तर असं समजून चालायचं की इकॉनॉमी मध्ये खूप स्लो डाऊन चालू आहे, इकॉनॉमी आपली काय व्हायला लागली रिव्हर्स फिरायला लागलेली आहे, असं बी समजून चालायचं. एक प्रकारे म्हणजेच काय तर डिप्लेशनची वगैरे समस्या म्हणजे येऊ शकते इकॉनॉमी मध्ये, जीडीपी ग्रोथ रेट मायनस मध्ये सुद्धा येऊ शकतो. काय ते सर नॉमिनल जीडीपी एक्सप्लेन करा पुन्हा. नॉमिनल जीडीपी का, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, 3 नॅनो कार्ड आहेत बघा, त्यांच्या किमती किती होत्या 2011 ला 1 लाख रुपये होते, झाले किती 2011 ला 1 लाख रुपये होते, झाले की ते 3 नॅनो कार्डची किंमत 3 लाख रुपये झाली. आणि नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, आता 2019 ला प्रोडक्शन झालं, फक्त 2च नॅनो कार्ड तयार झाले नाही 2019 ला, मग या 2 नॅनो कार्डची किंमत किती येईल करंट प्राइस नुसार, 2019 ला त्यांची करंट प्राइस किती 1.5 लाख रुपये, तर मग 2 नॅनो कार्डची किंमत किती होईल 3 लाख रुपये होईल. म्हणजे ही जी झालेली आहे करंट प्राइस नुसार म्हणजेच किंवा चालू बाजार किमतीनुसार जी किंमत जी आहे ती कन्सिडर करून जो जीडीपी काढला जातो त्यालाच काय म्हणलं जातं नॉमिनल जीडीपी म्हणलं जातं. आणि ज्यावेळेस स्थिर बाजार किंमत म्हणजे 2011च्या जे किमती आहेत ना त्याच्याशी तुलना करून जर काढला तर त्यावेळेस त्याला काय म्हणलं जातं रिअल जीडीपी, आणि ज्या 2019च्याच किमती धरून काढला तर त्याला काय म्हणलं जाणार नॉमिनल जीडीपी असं म्हटलं जाणार. ऋषिता म्हणत होत्या नॉमिनल जीडीपी एक्सप्लेन करा पुन्हा. ठीक, परत तेजल शिरसाट, नाही सर डाऊट नाही, आवाज येतोय. ओके ठीक आहे. ऋषवी गुंजाल म्हणतात ओके सर. मानसी पाटील म्हणतात 2019च्या कमी असला 2000 पेक्षा तर 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर जीडीपी आपला पॉझिटिव्ह मध्येच असणार ना. जर डिपेंड करतंय कशा प्रकारे, एक मिनिट आतला ग्राफ बघा,
हा 2019ला 2018 पेक्षा कमी असेल तर आपला जीडीपी कुठे जाणार? निगेटिव्ह मध्ये जाणार. बघा कुठे जाणार? निगेटिव्ह मध्ये जाणार. हे लक्षात असू द्या. 2019चा कमी असेल 2018 पेक्षा तर निगेटिव्ह मध्ये जाईल. सर इम्पोर्ट बद्दल रिटर्न सांगा. इम्पोर्ट आयात, चिराग आपल्याला म्हणतात इम्पोर्ट बद्दल नाही. इम्पोर्ट म्हणजे काय? आपण जे आयात करतो ज्या वस्तू त्या. इम्पोर्ट म्हणजे काय? ज्या आयात, आयात म्हणजे सपोज अमेरिकेमध्ये ज्या तयार झालेल्या वस्तू आहेत त्या भारतामध्ये आल्या तर भारताच्या जीडीपी मध्ये ते काउंट केल्या जातील का? नाही केल्या जाणार. कारण ते तयार कुठं झालेल्या आहेत? त्या बाहेर झालेल्या आहेत, भारताच्या बाहेर झालेल्या आहेत. आणि अशा ज्या वस्तू तयार झालेल्या आहेत भारताच्या बाहेर त्या कुठल्या जीडीपी मध्ये काउंट होणार? अमेरिकेच्या जीडीपी मध्ये. म्हणजे ज्या देशामध्ये तयार झाले त्यांच्या जीडीपी मध्ये काउंट होणार. आपल्या जीडीपी मध्ये जर त्या ऍड केला तर त्या काय कराव्या लागतील? वजा कराव्या लागतील. म्हणून आपण इम्पोर्ट मध्ये जे आहे ज्या वस्तू आलेल्या आहेत त्या काय करतो? आपण वजा करतो. जान्हवी पितल म्हणतात प्री एक्झामला कोणत्या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? अगदी बेसिक क्वेश्चन असतात, असे काही इकॉनॉमीमध्ये जास्त हार्ड नसतात. फक्त थोडंसं करंट जे आहे ना, करंटवर जास्त इकॉनॉमीला फोकस केला जातो. मी तुमचा बेसिक जे आहे, बेस जो आहे तो चांगला जेवढ्या प्रकारे कम्प्लीट करता येईल. आता तुम्ही सगळे बेसिक असाल, मग बेस जो तुमचा चांगल्या प्रकारे कम्प्लीट करण्याचा मी आणखी म्हणजे प्रयत्न करेल. आणि करंटसाठी तुम्हाला थोडंसं न्यूजपेपर वगैरे काय करावं लागतील? रीड करावं लागतील. मी करंट बी जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करेल. तरी न्यूजपेपर तुम्हाला थोडंसं हळूहळू आपलं नजर घालवायची न्यूजपेपरवर वगैरे. कोमल व्यापारी सर एनडीपी नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट एमपी जीडीपी. हा हे आपण बघू. आपण जे आहे ना, कोमल व्यापारी म्हणतात सर एनडीपी काढायचं असेल तर एनडीपी ते आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहोत. डिप्रिसिएशन वगैरे हा ते उद्याच्या लेक्चरला आपण करू. म्हणजे ज्यांना नेक्स्ट लेक्चरला आपण ते पाहणार आहोत. ओके ऋषिता म्हणतात थँक्स, समजलं, ठीक आहे. शुभम सोनवणे म्हणतात सर ग्रोथ रेट काढताना 2011च्या प्राइस नुसार जीडीपी काढणार ना? हा, ग्रोथ रेट काढताना 2011च्या किमतीनुसार दोन प्रकारे काढला जातो. चालू किमतीनुसार बी काढला जातो ग्रोथ रेट, आणि दुसरा कोणता? 2011च्या ज्या किमती आहेत ना त्या कन्सिडर करून सुद्धा ग्रोथ रेट काढला जातो. परंतु इथं जो मी दिलेला आहे तो 2011च्या किमतीनुसार दिलेला आहे. आपल्याला ज्यावेळी एक्झामला विचारला जातो ते चालू किमतीनुसार आपलं स्थिर किमतीनुसारच विचारला जातो क्वेश्चन. चालू किमतीला जास्त ग्रोथ रेट त्याचं काही कन्सिडर केलं जात नाही, त्या किमतीनुसार सुद्धा काढला जातो. शुभम सोनवणे म्हणता क्वेश्चन होता हा. मनोज निमासे म्हणतात सर सपोज एकदा माणूस आउट ऑफ कंट्री मध्ये काम करतो आणि पैसा आपल्या कंट्रीमध्ये पाठवतो तर तो जीडीपी मध्ये कन्सिडर होता का? सर सपोज एखादा माणूस आउट ऑफ कंट्री काम करतो आणि पैसा आपल्या कंट्रीमध्ये पाठवतो. ओके, अतिशय बेस्ट क्वेश्चन विचारला आहे मनोज निमासे यांनी. मनोज निमास यांचा क्वेश्चन असा आहे सर एखादा व्यक्ती म्हणजे आपला भारत देश आहे बरोबर, हा भारत देश आहे आणि एखादा व्यक्ती कुठं अफगाणिस्तानमध्ये इकडे काम करत असेल. सपोज चालून करा अफगाणिस्तानमध्ये एखादा व्यक्ती जॉब करत असेल आणि त्यांनी काय केला, तो पैसा काय केला आपल्या भारत देशामध्ये पाठवला. जो त्यांनी पैसा भारत देशामध्ये पाठवलेला आहे तो पैसा आपल्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार नाही, कारण त्यांनी सेवा किंवा कुठं दिलेली आहे? अफगाणिस्तानमध्ये. म्हणजे तो पैसा कुणाच्या जीडीपी मध्ये काउंट होणार? अफगाणिस्तानच्या. परंतु तो पैसा कुठे आला? भारतामध्ये आला. आणि भारतामध्ये आल्यानंतर एखाद्या वस्तू व्यक्तीने तो आलेल्या पैशातून जर एखादी वस्तू खरेदी केली कुठली? भारतातली, तर ती भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार. म्हणजे अफगाणिस्तान त्यांनी जो पैसा तिथं अफगाणिस्तानमध्ये कमवलेला आहे तो त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेवा दिलेली आहे, म्हणजे अफगाणिस्तानच्या जीडीपी मध्येच तो काउंट होणार त्याने. परंतु तो पैसा त्याने कुठे पाठवला? भारतामध्ये पाठवला. आणि तो पैसा भारतामध्ये पाठवल्यानंतर त्या भारतामध्ये ज्या व्यक्तीला पाठवलाय त्या व्यक्तीने जर ती भारतातली कोणती बी एखादी गोष्ट काय केली? खरेदी केली, तर ती वस्तू खरेदी केल्यानंतर तो काय होणार? ती वस्तू त्यावेळेस भारताच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाणार. तोपर्यंत नाही, पाठवल्यानंतर नाही तो काउंट केला जाणार. पण खरेदी केल्यानंतर त्याने एखादी वस्तू तो काउंट केला जाईल. जान्हवी पितल म्हणतात सर एक्झाम साठी नॅशनल इन्कम टॉपिक वर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे? आपण सगळे बघूच, तुम्हाला उद्यापर्यंत सगळं जवळजवळ क्लिअर होईल जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणते टॉपिक वगैरे करायचे ते. फ्री पार्टिसिपंट राइज हँड, हँडला परमिशन द्यायची का आपल्याला? आणि
आणखी कोणाचा काही डाऊट असेल तर सांगा. सर याच्या उलट मीन्स इंडियामध्ये पैसा कमवला आणि नंतरच्या कंट्रीमध्येच पाठवला तर जीडीपी मध्ये काउंट होणार की नाही. अच्छा, याच्या उलट होय. ह्याच्या उलट बरोबर, हे आम्ही क्वेश्चन. ह्याच्या उलट ना, आता सपोज इंडियामध्ये एखाद्याने सर्व्हिस दिली, बरोबर, एखाद्या व्यक्तीने काय केली, इंडियामध्ये सर्व्हिस दिली. सपोज एखादा मूवी स्टार आहे आणि म्हणजे एखादा फिल्म स्टार आहे, एखादी कोणता हिरो वगैरे आहे बाहेरचा किंवा हिरोईन एखादी आहे, तिने काय केले, भारतामध्ये सेवा दिली. तर ती सेवा कुठे दिलेली आहे, भारतामध्ये. म्हणजे ती सेवा बी जनरेट कुठे झालेली आहे, भारतामध्ये. म्हणजे तिथं जी सेवा देऊन तिला जो पैसा दिलेला आहे त्या व्यक्तीला असेल कुणी असेल, तो सेवा देऊन जो पैसा तयार झालेला आहे तो भारताच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, जरी त्या व्यक्तीने कुठं तो पैसा बाहेर पाठवला तरी सुद्धा. म्हणजे ऍक्च्युली सेवा कुठं जनरेट झालेली आहे, ती भारतामध्ये झालेली आहे ना. तो जीडीपी कुठं किंवा ती सेवा असेल वस्तू असेल ती कुठं तयार झालेली आहे, दिलेली आहे कुठं, भारतामध्ये दिलेली आहे, भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत. म्हणजे ती कुणाच्या जीडीपी मध्ये काउंट होणार, भारताच्या जीडीपी मध्ये ती काय होणार, काउंट होणार. परंतु ज्या व्यक्तीने ती बाहेर आणि मग ती नंतर पाठवली कुठं, तो पैसा जरी बाहेर तिने पाठवला असेल तरी तो जीडीपी मध्ये भारताच्याच काउंट होणार. वैशाली लोणे म्हणतात, नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लेक्चर नीटपणे ऐकू शकले नाही सर, प्लीज लेक्चर युट्यूबला टाका. ओके, ठीक आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला लिंक पाठवेलच तसं, मला तिथं मी तुम्हाला लिंक देईल, तिथंही करा तुम्ही. मनोज निमासे म्हणतात, आणि सर जर एखाद्या माणसाने स्वतः काही प्रोडक्शन केलं आणि ते स्वतःच कंझ्युम केलं तर ते जीडीपी मध्ये कसं काउंट होईल. अच्छा, स्वतः प्रोडक्शन केलं आणि ते काय केलं, स्वतःच. आता थोड्याशा गोष्टी थोड्या एक्सेप्शन असतात त्याला, नाही असं नाही, परंतु स्वतः प्रोडक्शन केलं तर आणि स्वतःच ते कंझ्युम केलं तर ते बी जीडीपी मध्ये काउंट होतं. पण त्याला थोडंसं म्हणजे ते टेक्निकल वगैरे गोष्टी असतात, एवढं आपल्याला डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. मनोज निमस. उर्श्वाली गुंजल म्हणतात, ओके सर, समजलं समजलं. आणखी कोणाचं काय डाऊट. टाइम मला वाटतंय जवळजवळ आपला 51 झाले, अजून 10 मिनिटं आहेत. विचारा, डाऊट विचारा तुम्हाला. अजून क्वेश्चन आहेत का. हो आहेत सर, क्वेश्चन आहेत, भरपूर आहेत आपल्याकडे क्वेश्चन. जसं जसं टॉपिक येईल तसं तसं क्वेश्चन घेतले जातील तुम्हाला एक. जान्हवी पित्तल म्हणतात, माझा डाऊट क्लिअर करा. तुमचा डाऊट काय होता, वरती गेला असेल तुमचा डाऊट बहुतेक. तर एक्झाम साठी नॅशनल इन्कम टॉपिकवर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे, हा डाऊट होता का तुमचा. नॅशनल इन्कम टॉपिकवर कोणते कन्सेप्ट करायची गरज आहे. अच्छा, नॅशनल इन्कमवर कोणते टॉपिक करण्याची गरज आहे. आता मी जे सांगितलं नाही, नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्नावर टॉपिक आपल्याला काय, जीडीपी काढण्याच्या पद्धती असतील, जीडीपीचे नंतर जीएनपी हे वगैरे आहेत ना, शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येईल. तेवढं टॉपिक जेवढं मी सांगेल ना तेवढं टॉपिक तुम्हाला कम्प्लीट केलं तरी भरपूर सफिशियंट आहे. मी लेक्चर मध्ये जेवढं सांगेलच तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचे ते. आता आपलं जे आहे आणखी एक अर्ध्या लेक्चर मध्ये पुढच्या काय वेळेला आपला हा टॉपिक कम्प्लीट होईल, जेवढे जेवढे राहिलेले आहेत तेवढे. जेवढे जेवढे टॉपिक राहिलेले आहेत तेवढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करू. जेवढे मी टॉपिक सांगेल तेवढं तुम्ही कराच. म्हणजे जसं जसं लेक्चर होईल तसं तसं तुम्हाला टॉपिक सांगेलच मी. आणि बुक ज्यावेळेस रेफर करताना तुम्हाला अजून बुक अजून सांगतो मी, जे राज्यसेवेची परीक्षा करतात किंवा एक्झाम देतात त्यांनी रमेश सिंग किंवा किरण देशले सरांचं बुक वापरायचं. आणि जे कंबाईन फक्त पीएसआयच्या मुलांसाठीच मी रंजन कोळंबे रेफर करेल. पीएसआयची जी तयारी करताय त्यांनीच फक्त रंजन कोळंबे वापरा. बाकीच्यांनी रमेश सिंग किंवा दुसरं कोणतं पुस्तक बुक वापरायचं, किरण देशले सरांचंच बुक वापरायचं. सर शेतकरी वेळोवेळी काम करतात, सगळे जीडीपी मध्ये सामावले जातात का. एवढं टेक्निकल गोष्टी म्हणजे कसं माहित आहे का, खूप गोष्टी अपवादात्मक असतात त्या गोष्टीला, एवढं टेक्निकल आपल्याला काय नाही. आपल्याला एक्झाम द्यायची, एक्झाम क्रॅक करायची, त्या गोष्टीने फक्त हे करा. वेगवेगळे काम करतात, सगळे जीडीपी मध्ये सामावले जातात का. सगळ्यांना जीडीपी मध्ये जेवढं काउंट होतंय ना तेवढं जीडीपी मध्ये सगळं काउंट केलं जातं, असं काही नाही. म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं एक्सेप्शन वगैरे राहतात गोष्टी. आणखी कोणाचा काय डाऊट. सागर सदगीर म्हणतात, थँक्यू सर.
किरण देसले सरांनी जे प्री साठी पार्ट 1 घेऊ की 2? आता सध्याला तर पार्ट 1 घ्या, पार्ट 2 बी घ्या, दोन्ही बी घ्यावे लागतील तुम्हाला, पण घ्या, पण दोन्ही बी पार्ट घ्यावे लागतील तुम्हाला, दोन्ही बी पार्ट गरजेचं आहे. पण खूप मोठे पुस्तक आहे, त्यापेक्षा रमेश सिंगच घ्या, मला तो बेस्ट पेपर करेल, कारण त्यांचं खूप मोठं बुक आहे. किरण देसले सरांचं 2013 यूज केलं तर नाही नाही, तुमचं लेटेस्ट एडिशन यूज करा, कारण करंट अपडेट जे आहेत ना ते सारखे दरवर्षी अपडेट होत राहतात, आणि करंट अफेअर जे आहे ते इकॉनॉमीचं दरवर्षी काही ना काहीतरी चेंज होत राहतं. इकॉनॉमी हा असा विषय आहे की करंट अफेअर दरवर्षी काही ना काहीतरी नवीन येत राहतं, काही ना काहीतरी नवीन येतं. त्याच्यामुळं किरण देसले सरांचं ज्ञान आहे तर तुमच्या म्हणजे दुसरं एडिशन जुनं नका, सध्याच घ्या. ओके, थँक्यू. प्रणव म्हणतात, रिद्धी म्हणतात, ओके सर, ओके. ऋषिता म्हणतात, सर मेन्स आणि प्रिलियम साठी पण चालेल एकच बुक? हा, जवळजवळ मेन्स आणि प्रिलियम साठी बी ठीक आहे, एकच चालेल जवळजवळ. जे टॉपिक नसतील ते एखाद्या दुसऱ्या बुक मधून तुम्ही करू शकता, जिथे म्हणजे सिलेबसचा पॉईंट नसेल तो. कोमल व्यापारी, थँक्यू सर. आरती थँक्यू म्हणतात, ओके. ऋषिता, ओके सर. उर्श्वी गुंजळ म्हणतात, थँक्यू, ओके. वर्षाचा आपण थँक्यू, ओके सर. लेक्चर कसं वाटलं मला एकदा रेटिंग दे. पुढच्या लेक्चरला आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू. थोडासा आपला हे टॉपिक संपून पुढचं पंचवार्षिक योजना वगैरे आपण काय करू, थोडंसं फास्ट संपायचं, म्हणजे जेवढे आपले लेक्चर आहे तेवढ्या लेक्चर मध्ये आपला सिलेबस संपेल. आता थोडं सुरुवात असल्यामुळं थोडं तुमच्या समस्या वगैरे जाणून घ्यायला मला बरं वाटतं जरा, नाहीतर ते मला शिकवलेलं समजलंय का नाही हे तुम्हाला समजलं. सर लेक्चर खूप छान होता, आम्ही टेक्निकल फील्ड मधून आलो असलो तरी सगळं समजतंय. ओके, ठीक आहे. मनोज नेमासे, उद्या तुम्हाला शेड्यूल टाकलं जाईल, शेड्यूल नुसार ते सर सांगतील तुम्हाला उद्या कोणतं लेक्चर आहे. उद्या रविवार संडे असेल, कदाचित संडेला लेक्चर ऑफर राहील आपले, पण बघा शेड्यूल जर आले तर तुम्ही त्याच्यानुसार असेल. आणखी कोणाचा काही डाऊट? नाईस. नर्मदा पाटील म्हणतात, नाईस सर. मनोज निमाजे सर, लेक्चर खूप छान टेक्निक. ओके, थँक्यू सगळ्यांना लेक्चर आवडलं, तुमचा रिस्पॉन्स बी चांगला आहे. आता थोडंसं कालच्या लेक्चरला थोडा आपला प्रॉब्लेम झाला, कारण ते 40 मिनिटांमुळे थोडंसं केलेलं आहे ऍडजस्ट. तिथून पुढे नाही होणार आपला तसा 40 मिनिटाचा प्रॉब्लेम, कारण 40 मिनिटांमुळे कालचं थोडंसं गायगायत झालं, तुमच्या काय समस्या वगैरे ऐकून घेता आल्या नाहीत कालच्या लेक्चरला. आपण काय काय बघितलं आपण आतापर्यंत? राज्यसेवा परीक्षा जी मुख्य आहे त्याचा थोडा सिलेबस चेंज झालेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. जो चेंज झालेला आहे ना तो फक्त एकदा बघा तुम्ही कशा प्रकारे चेंज झालेला आहे तो, आणि त्यांच्या वेबसाईटवर आयोगाच्या बी त्यांनी टाकलेला आहे, तो फक्त एकदा बघा. राज्यसेवेचा एक्झाम. हा, नेटचं थोडंसं होतं. वैशाली लोणे, राज्यसेवेचा सिलेबस आपण बघितला, अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा ते बघितला आपण, कंबाईनचा सिलेबस बघितला आपण, त्याचा बी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे करायचा, आणि आज आपण आपल्या मेन टॉपिक मध्ये काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. अतिशय आणखी पुढे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला आणखी जास्तीत जास्त इंटरेस्टिंग येतीलच, तुम्हाला म्हणजे समजतील जवळजवळ. करू आपण मग एंड करतो लेक्चर. मग मला वाटतं सर्वांनाही झालेलं असेल.